वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. समजा एखाद्या दुकानात ग्राहकांची प्रचंड गर्दी वाढली आहे. दुकानाच्या बाहेर अक्षरशः रांगा लागल्या आहेत. विक्री विक्रमी पातळीवर आहे. हो, म्हणजे दुकानातला माल अगदी भराभर संपतोय असं चित्र आहे. अगदी बरोबर. पण तरीही संध्याकाळी जेव्हा दुकानदार गल्ला मोजतो तेव्हा त्याच्या खिशात उरणारा नफा मात्र कालपेक्षा चक्क कमी झालाय. अरेच्छा. हो ना. वरवर पाहता हे कसं शक्य आहे? एवढी मोठी विक्री होणी गल्ल्यात पैसे का नाहीत? हा प्रश्न नक्कीच पडतो. केफिन टेक्नॉलॉजीजच्या म्हणजेच केफिन टेकच्या आर्थिक वर्ष 26च्या चौथ्या तिमाहीच्या निकालांकडे पाहिल्यावर नेमका हाच प्रश्न पडतो. बरोबर. आज या सखोल चर्चेत आपल्याकडे त्यांच्या इन्व्हेस्टर प्रेझेंटेशनचे आणि निकालांचे आकडे आहेत. आणि आपलं उद्दिष्ट हेच आहे की हे आकडे सोप्या भाषेत डिकोड करायचे. हो, कारण वरवर पाहिलं तर वाढीचे आकडे छान दिसतात, पण आत डोकावून पाहिलं तर हा उत्पन्नाचा आणि नफ्याचा लपाछपीचा खेळ खूप रंजक आहे. नक्कीच. म्हणजे या आकड्यामागे विरोधाभास खरोखरच विचार करायला लावणार आहे. शेअर बाजारात नेहमी एक समज असतो की कंपनीची विक्री वाढली म्हणजे तिचा नफा आपोआप वाढेलच. बरोबर. अगदी तेच. पण केफिन टेकच्या या तिमाहीत हे समीकरण पूर्णपणे उलटं झाले आहे. अच्छा. जेव्हा आपण कोणत्याही कंपनीचे निकाल पाहतो तेव्हा फक्त टॉप लाईन म्हणजेच एकूण उत्पन्न बघून चालत नाही. तर खर्चाचे आणि गुंतवलेल्या भांडवलाचे जे लिकेजेस असतात ते शोधणं गरजेचं असतं. म्हणजे पैसा नेमका कुठे गळतोय हे पाहणं. हो. नफा का कमी झाला किंवा खर्च नेमका कुठे आणि का वाढला या प्रश्नांची उत्तरं शोधली की कंपनीच्या खऱ्या आर्थिक स्थितीचं चित्र स्पष्ट होतं. बरं. तर मग हे आकडे आपण थोडे सविस्तर मांडूया. म्हणजे हा उत्पन्न विरुद्ध नफा असा जो विरोधाभास आहे तो श्रोत्यांना स्पष्ट होईल. हो, सांगा ना. वार्षिक तुलनेत ज्याला आपण इयर ऑन इयर म्हणतो, कंपनीचं उत्पन्न तब्बल 23% वाढलंय. बापरे, 23%? हो. आकड्यांमध्ये सांगायचं काय, जे उत्पन्न 347 कोटी रुपये म्हणजेच 3473 दशलक्ष रुपयांवर गेले आहे. ही खूप मोठी वाढ आहे. नक्कीच. बाजारात त्यांच्या सेवांना प्रचंड मागणी आहे हे यातून सिद्ध होतं. पण जेव्हा आपण बॉटम लाईन म्हणजेच निव्वळ नफ्याकडे पाहतो, ज्याला आपण प्रॉफिट आफ्टर टॅक्स किंवा पॅट म्हणतो, हो, तो पॅट, तो चक्क 1% घसरून 81 कोटी रुपयांवर आला आहे. अच्छा. आणि सोबतच त्यांचा अर्निंग्स पर शेअर म्हणजे EPS सुद्धा 5% घसरून 4 रुपये 70 पैशांवर आला आहे. आता मला सांगा, जर ते 23% जास्त व्यवसाय करत आहेत, जास्त ग्राहकांना सेवा देत आहेत, तर त्यांचा नफा का कुंचन पावत आहे? मला हे गणित थोडं बुचकळ्यात टाकणारं वाटतंय. तसं पाहिलं तर या गणिताचं उत्तर त्यांच्या एबिटा मार्जिनमध्ये लपलेलं आहे. एबिटा मार्जिन? हो. गेल्या वर्षी हे मार्जिन सुमारे 43% होतं. ते आता घसरून 37%वर आलंय. अरेच्छा, म्हणजे थेट 6% घसरण. कंपनीला प्रत्येक 100 रुपये कमवण्यासाठी आधीपेक्षा जास्त खर्च करावा लागत आहे. पण हा खर्च अचानक का वाढला? या वाढत्या खर्चाचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी नुकतीच असेंट नावाची जी कंपनी विकत घेतली तिची एकत्रीकरण प्रक्रिया, ज्याला आपण इंटिग्रेशन म्हणतो. अगदी बरोबर. काय आहे ना, जेव्हा एखादी मोठी कंपनी दुसरी कंपनी विकत घेते तेव्हा ती फक्त कागदावरची मालकी नसते. त्या दोन कंपन्यांचे IT सिस्टम्स एकत्र करावे लागतात, डेटा मायग्रेट करावा लागतो, कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. बापरे, हे खूपच किचकट काम वाटतंय. हो, आणि काही काळ जुनी आणि नवीन अशा दोन्ही सिस्टम समांतर चालवाव्या लागतात जेणेकरून कोणताही डेटा गहाळ होऊ नये. या सगळ्या प्रक्रियेत सुरुवातीचा तांत्रिक खर्च प्रचंड असतो. अच्छा. म्हणजे हे एखाद्या कारखान्यात जुन्या मशीन्स काढून नवीन अतिशय महागडे पण प्रगत तंत्रज्ञान असलेले मशीन बसवण्यासारखे आहे का? हो, तुम्ही अगदी योग्य उदाहरण दिलात. म्हणजे नवीन मशीन बसवताना सुरुवातीला खूप पैसा लागतो. शिवाय तोपर्यंत जुन्या मशीन्सवरचे उत्पादन काही दिवस थांबवावे लागते किंवा संथ होते. बरोबर. आणि त्यामुळे कागदोपत्री त्या महिन्याचा नफा कमी दिसतो. पण एकदा का ते नवीन मशीन पूर्ण क्षमतेने सुरू झाले की उत्पादन केकपटीने वाढते. हा तसाच काहीसा प्रकार आहे. अगदी तेच.
आणि या कारखान्याच्या उदाहरणात आणखी एक गोष्ट जोडायची झाली तर नवीन मशीन घेताना तुम्ही जे मोठं भांडवल गुंतवता, ज्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो, हो कॅपेक्स, त्याचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन नफ्यावर लगेच दिसत नाही. पण ते मशीन चालवण्यासाठी सुरुवातीला जे जास्तीचे इंजिनियर्स बोलावे लागतात, तो ऑपरेशनल खर्च थेट तुमच्या मार्जिनमा धडक देतो. अच्छा, म्हणजे असेंटच्या बाबतीत सध्या हेच घडत आहे तर. हो, पण हे झालं वार्षिक चित्र. जर आपण मागील तिमाहीच्या तुलनेत म्हणजेच क्वार्टर ऑन क्वार्टर आकडेवारी पाहिली तर परिस्थिती अधिकच कमकुवत दिसते. म्हणजे डिसेंबरच्या तुलनेत. हो, डिसेंबरच्या तुलनेत उत्पन्न 371 कोटींवरून 347 कोटींवर आलं आहे, तर नफा 92 कोटींवरून 81 कोटींवर आलाय. एक मिनिट, इथे फक्त असेंटचा खर्च कारणीभूत नाहीये मग? नाही. मग इथे आणखी काय घडलंय? कारण जर मागच्या तिमाहीपेक्षा उत्पन्नच घटलं असेल तर त्याचा संबंध थेट त्यांच्या मूळ व्यवसायाशी असावा? नक्कीच. यामागे कमकुवत शेअर बाजार आणि गुंतवणूकदारांच्या कमी झालेल्या हालचाली हे प्रमुख कारण आहे. अच्छा. केफिनटेक ही प्रामुख्याने एक RTA आहे, म्हणजे रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंट. म्हणजे म्युच्युअल फंड कंपन्यांचा बॅक ऑफिसचा कणा असं आपण म्हणू शकतो का? अगदी अचूक. समजा एखाद्या गुंतवणूकदाराने 1,000 रुपयांची SIP सुरू केली तर ती नोंद ठेवणे, ते पैसे योग्य त्या फंडाकडे वळवणे, युनिटचे वाटप करणे, हे सगळं काम RTA करते. पण जेव्हा शेअर बाजार संथ असतो किंवा पडतो तेव्हा नवीन गुंतवणूकदार बाजारात येणे कमी होते, नवीन IPO लांबणीवर पडतात. आणि म्युच्युअल फंडामधील व्यवहार मंदावतात. हो, ॲसेट मॅनेजमेंट क्षेत्रातील कंपन्यांचा व्यवसाय हा थेट शेअर बाजाराच्या कामगिरीशी आणि लोकांच्या सेंटिमेंटशी निगडीत असतो. व्यवहार कमी झाले की उत्पन्न आपोआप खाली येतं. बरं, म्हणजे देशांतर्गत बाजारात जरी असेटच्या एकत्रीकरणाच्या खर्चामुळे मार्जिनवर दबाव असला आणि शेअर बाजाराच्या सेंटिमेंटमुळे व्यवसायात थोडे चढउतार असले तरी कंपनी एवढा खर्च पेलण्याची हिंमत का करत आहे हा प्रश्न पडतोच. हो, आणि याचं उत्तर त्यांच्या दुसऱ्या एका रणनीतीत दडलंय. ते कोणतं? ते आता फक्त भारतात मर्यादित राहिलेले नाहीयेत. अरे वा, त्यांच्या इन्व्हेस्टर प्रेझेंटेशनमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि रंजक आकडा आहे. आंतरराष्ट्रीय व्यवसायात त्यांना तब्बल 100% अधिक वार्षिक वाढ मिळाली आहे. 100%? ही खूपच मोठी झेप आहे. हो, आणि आता त्यांच्या एकूण व्यवसायात सुमारे 20% वाटा हा आंतरराष्ट्रीय बाजाराचा आहे. ते सध्या 18 देशांमध्ये व्यवसाय करत आहेत. बापरे, 18 देश? आणि तब्बल 45.7 अब्ज डॉलरच्या ॲसेट अंडर मॅनेजमेंट ते व्यवस्थापित करत आहेत. 45 अब्ज डॉलर म्हणजे एक अवाढव्य रक्कम आहे. खरंच, ही आंतरराष्ट्रीय झेप लक्षणीय आहे. देशांतर्गत बाजारात पाहिलं तर म्युच्युअल फंड क्षेत्रात त्यांचा आधीच 32% जास्त वाटा आहे. हो. आणि RTA सॉल्युशन्समध्ये ते अग्रेसर आहेतच. पण त्यांनी आता जे नवीन IPO मॅन्डेट्स मिळवले आहेत, जागतिक पातळीवर फंड मॅनेजमेंटचे करार केले आहेत आणि पेन्शन डील्स क्रॅक केले आहेत, ते त्यांना एका वेगळ्याच लीगमध्ये घेऊन जात आहे. देशांतर्गत बाजारातील तो जो तिमाही चढउतार आपण मगाशी पाहिला, त्याला एक भक्कम आधार देण्यासाठी हा जागतिक विस्तार उभा केला जात आहे. पण एक मिनिट, इथे मला एक प्रश्न पडतोय. विचारा ना. 100% वाढ होऊनही आणि 45 अब्ज डॉलरचं व्यवस्थापन करूनही त्याचा थेट फायदा बॉटम लाईनमध्ये म्हणजे नफ्यात लगेच का दिसत नाहीये? मला हे गणित पटत नाहीये. जर आंतरराष्ट्रीय पातळीवर एवढे मोठे करार मिळत आहेत तर तो पैसा जातोय कुठे? जागतिक पातळीवर नवीन देशांमध्ये व्यवसाय सुरू करणे एवढे खर्चिक असते का? हा एक अतिशय रास्त प्रश्न आहे. काय आहे ना, जेव्हा एखादी आर्थिक डेटा व्यवस्थापन करणारी कंपनी 18 वेगवेगळ्या देशांमध्ये आपला विस्तार करते, तेव्हा ते फक्त तिथे जाऊन एखादा छोटं कार्यालय उघडण्या इतकं सोपं नसतं. अच्छा, मग त्यात काय काय येतं? प्रत्येक देशाचे डेटा प्रायव्हसी कायदे अत्यंत कडक असतात. युरोपमधील GDPR सारखे नियम. हो, ते प्रायव्हसीचे नियम खूपच कडक असतात असं ऐकून आहे मी. अगदी. आणि मध्य पूर्वेतील स्थानिक कायदे. तसंच डेटा त्याच देशात स्टोअर करण्याच्या अटी असतात, ज्याला आपण डेटा लोकलायझेशन म्हणतो. हो. यामुळे सुरुवातीची पायाभरणी अत्यंत गुंतागुंतीची आणि खर्चिक असते. तुम्हाला तिथे सुरक्षित सर्व्हर इन्फ्रास्ट्रक्चर उभारावे लागते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कायदेशीर अनुपालन पूर्ण करावे लागते. आणि स्थानिक तज्ज्ञ माणसं पण नेमावी लागत असतील. हो ना. त्यामुळे हा विस्तार एका रात्रीत नफा देणारा नसतो. 100% वाढ ही त्यांच्या टॉपलाईनमध्ये दिसत आहे, कारण करार झाले आहेत.
पण या प्रचंड सुरुवातीच्या खर्चामुळे नफ्यामध्ये ती वाढ दिसायला अजून काही तिमाहींचा कालावधी लागेल. अच्छा, म्हणजे आता श्रोते कदाचित विचार करत असतील की जर उत्पन्न वाढतंय पण खर्च आणि विस्तारामुळे नफा एवढा घटलाय, तर मग कंपनीचं व्यवस्थापन ह्या सगळ्या परिस्थितीकडे कसं बघताय? हो, व्यवस्थापनाचा दृष्टिकोन महत्वाचा आहे. त्यांच्या मते जागतिक पातळीवर अस्थिरता आणि अनिश्चितता असूनही त्यांचा व्यवसाय स्थिर आहे. व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे की सध्याची मंदी ही बाजारातील तात्पुरत्या कमकुवतपणामुळे आहे आणि असेंटचे एकत्रीकरण पूर्ण झाल्यावर मार्जिनमध्ये निश्चित सुधारणा होईल. थोडक्यात सांगायचं तर ते आपल्याला सांगत आहेत की अल्पावधीतील दबावाकडे लक्ष देऊ नका. कारण दीर्घकालीन चित्र अतिशय मजबूत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अगदी बरोबर. व्यवस्थापन इथे बाजारातील तात्पुरत्या भावना आणि ॲसेट मॅनेजमेंट उद्योगाची दीर्घकालीन स्ट्रक्चरल वाढ या दोन्ही गोष्टींमधील फरक स्पष्ट करत आहे. त्यांनी भविष्यातील वाढीचे जे इंजिन समोर ठेवले आहेत त्यात आंतरराष्ट्रीय विस्तार आणि भारतातील म्युच्युअल फंडांमधील वाढ तर आहेच, पण या सगळ्यापेक्षा एक अतिशय महत्वाचा घटक त्यांनी मांडला आहे. तो कोणता? तो म्हणजे एजिस नावाचा त्यांचा नवीन AI प्लॅटफॉर्म. हा AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मचा मुद्दा खूप कुतूहल निर्माण करणार आहे. हो ना. आपण मगाशी RTAच्या कामाबद्दल बोललो, त्यात KYC करणे, कागदपत्रांची पडताळणी करणे, सही तपासून पाहणे अशा प्रचंड मानवी कामाचा समावेश असतो. बरोबर. मला एक शक्यता वाटते. सध्या कंपनीचे जे खर्च वाढले आहेत आणि मार्जिन 37% आले आहे, ते भविष्यात माणसांऐवजी या AI तंत्रज्ञानाचा वापर करून कायमचे कमी करण्याचा हा मोठा डाव असू शकतो का? तसं पाहिलं तर अगदी तशीच शक्यता आहे आणि तंत्रज्ञानाच्या भाषेत याला स्ट्रक्चरल मार्जिन एक्सपान्शन म्हणतात. अच्छा. AI प्लॅटफॉर्म आणण्यामागचं मुख्य गणितच हे असते की जे काम पारंपरिकपणे शेकडो कर्मचारी डोळ्यात तेल घालून करत होते ते आता मशीन लर्निंगच्या मदतीने अधिक अचूक आणि कमी खर्चात करणे. म्हणजे चुका पण कमी होतील? हो. जेव्हा तुम्ही लाखो गुंतवणूकदारांचे डेटा प्रोसेसिंग किंवा पॅन कार्डची पडताळणी AI वर सोपवता तेव्हा तुमचा ऑपरेशनल खर्च नाट्यमयरित्या कमी होतो. व्यवस्थापन सध्या तंत्रज्ञान उभारणीचा खर्च सहन करत आहे, पण भविष्यात हेच एजेस तंत्रज्ञान त्यांचे मार्जिन पुन्हा 40% पुढे नेण्यासाठी एक ट्रिगर ठरणार आहे. बरं. म्हणजे देशांतर्गत बाजारात जरी असेंटच्या खर्चामुळे मार्जिनवर दबाव असला तरी कंपनी एवढा खर्च पेलण्याची हिंमत का करत आहे याचीही दोन मोठी कारणं आहेत. हो, एक आंतरराष्ट्रीय विस्तार आणि दुसरं AI तंत्रज्ञान. आता आपण या सगळ्या विश्लेषणाचा बाजारावर काय परिणाम होईल याकडे वळूया. विश्लेषकांनी आणि श्रोतांनी या निकालाचे एकूण रेटिंग सरासरी म्हणजे ॲव्हरेज असे दिले आहे. अच्छा, सरासरी. हो, हे रेटिंग उत्कृष्ट नाही कारण नफा आणि मार्जिन कमी झाले आहे, पण त्याचवेळी हे रेटिंग खराब देखील नाही कारण उत्पन्नात मोठी वाढ आहे आणि व्यवसायाचा पाया अतिशय भक्कम आहे. तर मग शेअर बाजाराच्या दृष्टीने या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? जेव्हा एखाद्या कंपनीचे फंडामेंटल्स मजबूत असतात आणि ते जागतिक विस्तारासारखी मोठी पावलं उचलत असतात तेव्हा एका तिमाहीतील खर्चाचे अडथळे फार मोठा धोका निर्माण करत नाहीत. बरोबर. पण शेअर बाजार हा अनेकदा अल्पावधीचा विचार करणारा असतो. हो, बाजाराला लगेच रिझल्ट्स हवे असतात. अगदी. बाजाराला नेहमी नफा आणि मार्जिनमधील वाढ लागते. इथे नफा घटल्यामुळे अल्पावधीत म्हणजे पुढील 1-2 तिमाहीसाठी या शेअरवरील परिणाम हा न्यूट्रल ते किंचित नकारात्मक राहण्याची शक्यता आहे. म्हणजे अल्प मुदतीचे गुंतवणूकदार थोडे सावध पवित्रा घेतील. हो. पण दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिल्यास हा परिणाम सकारात्मक असेल कारण त्यांचे जागतिक वाढीचे इंजिन आणि AI मधील गुंतवणूक यात प्रचंड ताकद आहे. हे सगळं ऐकून मला हे एखाद्या मॅरेथॉन धावपटूसारखं वाटतंय. कसं काय? म्हणजे तो 42 किलोमीटरची शर्यत धावत आहे. धावताना त्याने मध्येच पाणी पिण्यासाठी किंवा शूजची लेस घट्ट बांधण्यासाठी आपला वेग थोडा कमी केला आहे. अच्छा, छान उदाहरण आहे हे. जे प्रेक्षक फक्त त्या 10 सेकंदांचा खेळ बघत आहेत त्यांना वाटेल की याचा वेग कमी झालाय किंवा हा थकलाय, पण प्रत्यक्षात तो पुढचे 20 किलोमीटर आणखी वेगाने आणि न थकता धावण्यासाठी ऊर्जा गोळा करत आहे. अगदी तेच. असेंट कंपनीचे एकत्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पायाभरणी करणे हे त्या पाणी पिण्यासारखे आहे. केफिन टेक सध्या एका संक्रमण काळातून जात आहे. ते एका देशांतर्गत मार्केट लीडरवरून ग्लोबल प्लेयर बनण्याच्या मार्गावर आहेत. वेग थोडा कमी झालाय, पण तरीही संपूर्ण शर्यतीत ते आघाडीवरच धावत आहेत. खरोखर
एका मोठ्या जागतिक साम्राज्याची उभारणी करताना अशी एखादी सरासरी तिमाही हा भविष्यासाठी द्यावा लागणारा एक आवश्यक खर्च असू शकतो. नक्कीच. आता या सखोल चर्चेच्या शेवटी पोचताना आपल्या सर्वांसाठी आणि विशेषतः श्रोत्यांसाठी एक वेगळा विचार सोडून जाण्याची माझी इच्छा आहे. कोणता विचार? आपण मगाशी एजेस या AI प्लॅटफॉर्मचा उल्लेख केला. आज आपण नफ्याच्या घसरणीबद्दल बोललो, कारण सध्या कंपनीला खर्च जास्त करावा लागत आहे. हो. पण जरा विचार करा, जसा जसा हा AI प्लॅटफॉर्म RTA सेवांमधील मानवी कामाचं ओझं स्वतःच्या खांद्यावर घेईल, तसतसे केफिन टेकसारख्या कंपन्यांचा प्रत्येक नवीन ग्राहकामागे होणारा खर्च जवळपास शून्यावर येऊ शकेल का? अरेच्या, हा खूपच रंजक अँगल आहे. हो ना. तंत्रज्ञानाच्या आणि अर्थशास्त्राच्या जगात याला झिरो मार्जिनल कॉस्ट म्हणतात. म्हणजे पहिला ग्राहक जोडायला जेवढा खर्च आला तितकाच खर्च 10,000व्या ग्राहकाला जोडायला येणार नाही. तो खर्च जवळपास शून्य असेल. अगदी बरोबर. भविष्यातील नफ्याची मोठी लाट ही केवळ नवीन कंपन्या विकत घेण्यातून येणार नाही, तर पारंपरिक मॅन्युअल प्रक्रियांना पूर्णपणे AIने रिप्लेस करण्यातून येईल का? हा विचार खरोखरच थक्क करणारा आहे. यावर सर्वांनी नक्की विचार करावा. मी सांगेन की हा एक अतिशय अचूक आणि भविष्याचा वेध घेणारा मुद्दा आहे. तंत्रज्ञानातील हा बदल केवळ एका कंपनीचे मार्जिन वाढवणार नाही, तर संपूर्ण उद्योगाचे अर्थशास्त्र बदलण्याची ताकद ठेवतो. नक्कीच. केफिन टेक्नॉलॉजीजचे हे आकडे आणि त्यामागील रणनीतीची ही चर्चा नक्कीच एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला लावणारी होती. हो, आकडेवारीच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर खूप काही शिकायला मिळतं. अगदी खरंय. अशाच एखाद्या रंजक आणि सखोल विश्लेषणासह आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत आजच्या या झिरो मार्जिनल कॉस्टच्या कल्पनेवर विचार करत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.